सर्वसामान्य कार्यकर्त्याला हेरायचं आणि त्याला ताकद देऊन मोठं करायचं आणि त्या कार्यकर्त्याकडून समाजाची कामं करून घ्यायची. आणि म्हणून अनेक आठवणी आहेत. अनेक कामांच्या माध्यमातून देखील जिल्ह्याला त्या ठिकाणी निधी देणं, वेगवेगळ्या कामाच्या माध्यमातून मुंबईला भेट घेतल्यानंतर मदत करणं, ही भूमिका दादांची होती. अतिशय स्पष्ट वक्तेपणा, जे असेल ते बोलायचं, कडक स्वभाव, राणी कडक, विचार कडक आणि म्हणून एक कडक स्वभावाचं नेतृत्व, पण मनाने अतिशय हळवं नेतृत्व. वरून खूप दादा कडक होते. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं काही दिवसांपूर्वी निधन झालं. आज अहिल्यानगर येथे सर्वपक्षीय शोकसभेचं आयोजन करण्यात आलं होतं. याच गोष्टीवरती बोलण्यासाठी आपल्यासोबत नेवाशाचे आमदार विठ्ठलराव लंगे आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करूयात. तर एकंदरीत आज अजित दादा आपल्यामध्ये नाही आहेत, तर कशा पद्धतीचं एक आठवण त्यांच्यासोबतची राहिलेली आहे? खरं तर मनाला ही कल्पना सुद्धा येत नाही की एक धुरंधर नेतृत्व राज्याचं, की प्रशासनावर अतिशय मजबूत पकड असलेलं नेतृत्व अचानक काळानं आपल्यातून घेऊन गेलेलं आहे. आणि म्हणून अनेक आठवणी दादांच्या आहे. कारण दादांचा एक स्वभाव होता की सर्वसामान्य कार्यकर्त्याला हेरायचं आणि त्याला ताकद देऊन मोठं करायचं आणि त्या कार्यकर्त्याकडून समाजाची कामं करून घ्यायची. आणि म्हणून अनेक आठवणी आहेत. 2012ला ज्यावेळेस जिल्हा परिषद अध्यक्ष पद देण्याची वेळ आली, त्यावेळेस अनेक त्या ठिकाणी मोठी स्पर्धा, प्रस्थापित मंडळी स्पर्धेत असताना माझ्यासारख्या एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला दादांनी त्या ठिकाणी ताकद दिली आणि मोठा वाटा मला जिल्हा परिषद अध्यक्ष पद देण्यामध्ये दादांचा होता. अध्यक्ष झाल्यानंतर अनेक कामांच्या माध्यमातून देखील जिल्ह्याला त्या ठिकाणी निधी देणं, वेगवेगळ्या कामाच्या माध्यमातून मुंबईला भेट घेतल्यानंतर मदत करणं, ही भूमिका दादांची होती. अतिशय स्पष्ट वक्तेपणा, जे असेल ते बोलायचं, कडक स्वभाव, राणी कडक, विचार कडक आणि म्हणून एक कडक स्वभावाचं नेतृत्व, पण मनाने अतिशय हळवं नेतृत्व. वरून खूप दादा कडक होते, परंतु एखादी गोष्ट झाली की नंतर पुन्हा ते कार्यकर्त्याला जवळ घ्यायचे. आणि म्हणून निश्चित शब्दातून दादांचं किती वर्णन केलं तर भरून निघू शकत नाही. कारण 28 तारखेची ती अतिशय काळीकुट्ट सकाळ, की जी कधी कल्पना मनाला आली नव्हती, त्या सकाळी अशी दुर्दैवी बातमी कळली. मन त्या ठिकाणी मानायला तयार नव्हतं, परंतु निश्चित नियतीच्या पुढं कोणाचं काही चालत नाही. त्याप्रमाणे एक धुरंधर नेतृत्व आपल्याला सोडून गेलेलं आहे. सहजासहजी ही पोकळी असं वाटत नाही की भरून निघणं, एवढं एक स्वच्छ आणि मोठं नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेलेलं आहे. ते दुःख शब्दात वर्णन आपण करू शकत नाही. वर्ष झालेले आहे आमदारकीला. आता तुम्ही वर्षभरामध्ये अनेक वेळा दादांशी संपर्क आला असेल, मंत्रालय असेल, अधिवेशन असेल, तर दादांच्या सोबतचे हा एकंदरीत कसा प्रवास राहिला किंवा दादांचं सहकार्य कसं लाभत होतं? नवीन आमदार असेल तर त्यांना आवर्जून सहकार्य करणं वगैरे, हा प्रवास कसा राहिला? दादांचा एखादा असा क्षण किंवा एखादा असा किस्सा? खरं तर दादांचं आठवण सांगायची म्हटलं तर 2012च्या नंतर फार आमचा दादांशी संपर्क आला नाही. पण ज्या वेळेस 2024ला निवडणूक झाली आणि महायुतीने मला शिवसेनेची उमेदवारी दिली आणि धनुष्यबाण या चिन्हावरती सर्व नेते मंडळींच्या मार्गदर्शनाखाली मी निवडून आलो. आणि प्रथम ज्यावेळेस मी मुंबईला गेलो आणि दादांची भेट झाली, खरंच त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद होता, की एक सर्वसामान्य कार्यकर्ता ग्राउंड लेवलचं काम करत करत आज फायनली आमदार झालेला आहे. या नेवासा तालुक्यातल्या जनतेनं त्या ठिकाणी एका सर्वसामान्य कार्यकर्त्यावर जसं पूर्वी नेतृत्वाने विश्वास टाकला होता, तसाच विश्वास त्या ठिकाणी जनतेने टाकल्याचा आनंद दादाच्या मनामध्ये होता. आणि अतिशय दादा प्रेमानं त्या ठिकाणी विचारपूस करायचे. एखादं काम घेऊन गेलं तर कधीही नाही म्हणत नव्हते पुढच्या. आणि खरं तर आता दुःख आहे, आता 23 तारखेला आपलं अधिवेशन, बजेट अधिवेशन सुरू होत आहे. दादांचा खरं तर ह्या अधिवेशन मांडल्यानंतर त्यांचा रेकॉर्ड होणार होता सर्वात जास्त बजेट मांडण्याचं सभागृहामध्ये, परंतु दुर्दैवानं दादा आपल्यात नाही. परंतु आम्हाला सांगितलं होतं की आता बजेट अधिवेशनामध्ये तुम्हाला मी काही का होईना त्या ठिकाणी निधी देईन
आणि तुमच्या मतदारसंघातले विकास कामं आपण त्या ठिकाणी करू. असे अनेक आठवणी आहेत. दादांकडे गेल्यानंतर जो आपण एखादं पत्र आपलं मतदारसंघातलं विकास कामाचं द्यायचं ठरलं तर 4 वेळेस आम्ही तपासून बघायचो. कधी दादाचं पेन एखाद्या चुकीच्या गोष्टीवर त्या ठिकाणी जाईल हे सांगता येत नव्हतं आणि म्हणून आदरयुक्त दरारा दादांचा प्रत्येक आमदाराच्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये होता आणि तो कायमस्वरूपी ती हळहळ आमच्या सर्व आमदारांमध्ये आहे. आम्ही या अधिवेशनामध्ये दादा आम्हाला त्या ठिकाणी सभागृहात दिसणार नाही हे दुःख ज्यावेळेस बजेट मांडलं जाईल त्याची आम्ही कल्पना करू शकत नाही. एक शेवटचा प्रश्न घेतो की एक चर्चा सध्या सुरू आहे. ज्यावेळेस 2012ला तुम्हाला जिल्हा परिषद अध्यक्षपद दिलं त्यावेळेस राष्ट्रवादी ही एक संघ होती. आज राष्ट्रवादीचे 2 गट विभागलेले आहेत. दादांची एक शेवटची इच्छा होती असं सांगितलं जातं की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले पाहिजे. सर्व त्याची चर्चा चालू आहे. एक वैयक्तिक तुमचं काय मत आहे? तुम्ही राष्ट्रवादीशी यापूर्वी होतात, एक परिवार म्हणून होतात. तर राष्ट्रवादी येणाऱ्या काळात एकत्र आली पाहिजे किंवा तुमचं काय मत आहे? तुम्हाला काय वाटतं? खरं तर आता हा फार मोठा प्रश्न आहे. कारण राष्ट्रवादी 2 झाल्यानंतर निवडणूक झाली. दादांचे भरभरून आमदार त्या ठिकाणी जनतेनं निवडून दिले दादांच्या नेतृत्वाखाली. आदरणीय ज्येष्ठ नेते पवारसाहेब देखील अतिशय अनेक वर्षांपासून या ठिकाणी या राज्यामध्ये काम करत असताना, देशामध्ये काम करत असताना त्यांचं देखील मोठं योगदान या ठिकाणी आहे. आणि म्हणून दोन्ही एकत्र येण्याबाबतीत खरं तर हा पक्षांतर्गत बाब आहे. माझ्यासारख्या छोट्याशा कार्यकर्त्यांना त्याच्यावर भाष्य करणं उचित नाही. दोन्ही पक्ष मिळून योग्य तो निर्णय घेतील आणि निश्चित एक चांगलं वातावरण भविष्य काळामध्ये पवार कुटुंबियांना त्या ठिकाणी राहील अशी अपेक्षा. धन्यवाद. प्रवीण सुरोसे, लेट्स अप मराठी, अहिल्यानगर.